बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, ही खासियत आहे रोहन धानावडे यांची. डॉट बॉल एस्टनच्या मागे निलेश बिलारे. निलेश बिलारे म्हणजे एक लढवया खेळाडू, आज आजारी आहे. डॉक्टरकडे जाऊन औषधं घेऊन हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. कारण आपल्या टीमसाठी खेळाडू कमी असताना ज्या वेळेला निलेश बिलारे, पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख आहे, परंतु आज पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी गोलंदाजी केली नाहीये आणि दुखापतग्रस्त देखील आहेत. चांगला चेंडू, सन्मान दिला हलक्यात, फक्त ढकललाय लॉंग ऑफला स्वतः कॅप्टन रणजित पवार. पहिल्या मॅच मध्ये ज्यांनी अप्रतिम अद्भुत झेल टिपला होता ते आहेत इन ॲक्शन. खातं उघडलं टीम केसीसी कुसुंबी. एक धावा, पहिल्या 3 चेंडू अखेर 1 धाव. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, तिसरे स्लिप तैनात केले. आता मात्र तो क्षेत्ररक्षक ज्या प्रकारे उभा आहे, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय रोहन धनावडे यांच्या माध्यमातून. मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफ तैनात केलाय. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, हवेत खेळलाय डीपला मिड विकेट. वेगाने क्षेत्ररक्षक गेले जरूर, चेंडू त्यांच्या आवाक्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. रितेश चिकणे यांच्या बॅटमधून 4 धावा, चौकार. रितेश चिकणे पहिला चेंडू ज्या प्रकारे त्यांनी मोठा फटका खेळला. येस, नवीन चेंडू द्या आयोजन कमिटी. आयोजन कमिटी नवीन चेंडू द्या प्लीज. चार धावा मात्र इथे रितेश चिकणे यांच्या खात्यामध्ये. आणि विशेष म्हणजे ज्या प्रकारचा त्यांनी फटका खेळलाय, खूप वाखणण्याजोगा फटका. शफल होऊन शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू गेला मिड ऑफ लॉंग ऑफच्या दरम्यान. वेगाने आले क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र प्राप्त होईल बॅटर रितेश चिकणे यांना. 1 टू गो. चांगला स्लोअर वन खोदून काढण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या बाहेरचा पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना चेंडू. पंच वंडी आहे का? येस, घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. एक सिंगल धाव. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 7 धावा. बीसीसी करंजे विपक्ष टीम केसीसी कुसुंबी. एक महत्वाची मॅच. सचिन धनावडे षटक क्रमांक 2 साठी आलेत. विशेष म्हणजे टीम बीसीसी करंजे या संघाचा जो खेळ राहिला पाठच्या 3 ते 4 वर्षाचा विचार केला तर खूप वरच्या दर्जाचं क्रिकेट या संघाने खेळलंय. आणि अविनाश दादा, तब्बल 1 वर्षामध्ये 22 ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम जावळी तालुका क्रिकेटमध्ये या टीमच्या नावावर आहे. टीमची धावसंख्या 7. 1 वर्षामध्ये 22 करंडक जिंकणं सोपी गोष्ट नाही मित्रांनो, परंतु पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये असा एक संघ आहे जावळी तालुक्यातील बीसीसी करंजे, तो विक्रम त्यांच्या नावे राहिलाय. एक चांगली टीम. चला मॅचला स्पीडअप करा. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर. धाव इथे प्राप्त होणार नाहीये. पहिला चेंडू सचिन धनावडे यांचा अचूक टप्पा. यासाठी या संघाचं या टीमचं आपण सातत्याने कौतुक करत असतो. अपरकट स्लाइस केला फक्त चेंडूला गलीमध्ये. एक धाव मात्र मिळेल बॅटर रितेश चिकणे यांना. धावा कराव्या लागतील टीम केसीसी कुसुंबी, कारण ज्या प्रकारे समोर एक चांगली टीम आहे, ज्यावेळेला तुमच्या समोर चांगला प्रतिस्पर्धी असतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने खेळायची मजा असते.
आणि पहा आमचे कॅमेरामॅन कशाचा फोटो काढतायत आपल्या स्क्रीनचा. हे काम पाहिजे, आवड पाहिजे तुम्हाला. बाबा राजे चषक 2026 आपण अभूतपूर्व 16. पुढे सरसावून पंच केलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक चुकी करतोय. एक धाव मिळाले, दुहेरीचा प्रयत्न चालू आहे. बॅकअप आलाय वेगाने, फेकी चांगली. आणि पहा प्रतिम एसटी रक्षण ज्या प्रकारे निलेश भिलार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 धावा मिळतील बॅटर रितेश चिकणे यांना. या 2 धावीच्या मदतीने 10 धावा धाव फलकावर दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले. 10 रन्स ऑन बोर्ड. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे नजर असेल. येस, इट इज अ व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये आहे. एक अवांतर धावेने टीमची धावसंख्या नेल्सन नंबर 11 धावा. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय 3. स्लोअरवर हाताळण्याचा प्रयत्न, कदाचित चेंडू हातातून निसटला. नो बॉल. नो चेंडूचा इशारा आलाय, म्हणजेच ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये नो येतो आपल्याबरोबर फ्री हिट घेऊन येतो. आणि सचिन दानावडे यांचा खराब चेंडू. संधी निर्माण झाली. बॅटर रितेश चिकणे यांना संधीचं सोनं करावं लागेल आणि आपल्या आवडीचा फटका खेळावा लागेल. कारण फ्री हिटच्या चेंडूवर तुम्ही धाव बाद, हिट द बॉल ट्वाइस, हँडल द बॉल, ऑफस्टॅटिंग द फील्ड, या 4 प्रकारे बाद होऊ शकता. फ्रीचा चेंडू शॉर्ट पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव पूर्ण केली जाते. दुहेरीचा कॉल इथे तिला नाहीये. किरण चिकणे अवघा एक चेंडू त्यांनी खेळला या मॅच मध्ये आणि टीमची धावसंख्या धाव फलकावर 13. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना दुसरं सचिन धनावडे यांचं. 2 टू गो. शेवटचा चेंडू, चांगला ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर आहे दूरवर. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने गेला आपल्या डाव्या बाजूला. एक धाव मिळेल किरण चिकणे यांना. किरण चिकणे स्वतःकडे ठेवतील. या 5व्या चेंडूवर एक धाव आले. किरण चिकणे खेळाडूच्या नावामध्ये रन आहे, त्यांना जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. या संघाचा महत्वाचा खेळाडू. 1 टू गो. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल ऑफस्टम्पच्या खूप बाहेर. व्हाईट बॉल. या षटकामध्ये अवांतर धावा खर्च केल्या सचिन धनावडे यांनी, कारण अशा प्रकारे खूप कमी वेळा आपण त्यांना पाहतो. एक्स्ट्रा धावा सातत्याने खर्च केल्या जात आहेत आणि एक्स्ट्रावर कुठेतरी अंकुश ठेवावा लागेल टीम बीसीसी करंजेला. पुढे सरसावून लॉंगॉनच्या डोक्यावरून कडक कडकडीत प्रहार. चेंडू रितेश चिकणे यांच्या बॅटमधून 6 धावांसाठी होईल पसार. बाबा राजे चषक 2026 चा ब्रँडेड षटकार. 21 धावा धाव फलकावर. पहा आधीचा चेंडू जर अवांतर नसता तर कदाचित हा षटकार आला नसता. हे क्रिकेट आहे. सचिन धनावडे यांनी चुका केल्याने या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 14. बिनगडी बाद 21. टीम केसीसी कुसुंबी. येस, पुढील आठवड्यामध्ये होणारी स्पर्धा आलेवाडी या गावाची आहे. त्याचे लॉट्स आपण पहिल्या डावामध्ये डावाखेर आपण टॉसचा बॉक्स किंवा कॉमेंट्री बॉक्समध्ये पाडणार आहोत. लक्षात घ्या. आयोजन कमिटी या आपण किंवा आपली जावली क्रिकेट कमिटी आपण देखील या. षटक क्रमांक 3 रणजित पवार. पहिला चेंडू रणजित पवार यांचा चांगला कटर. एक धाव मात्र 22 स्वरूपात प्राप्त होईल. निलेश बिलारिया यांना मात्र हा कटरचा चेंडू पकडण्यामध्ये आलेला अपयश. किरण चिकणे त्यांच्या साथीला आहेत रितेश चिकणे. आणि पहिल्या डावामध्ये पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार किरण चिकणे यांनी रितेश चिकणे यांना दिला होता. आणि ते दोन्ही खेळाडू बॅटिंग करतायत. हे टीमचं हे सांघिक खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम वर्क.
चांगला स्क्वेअर कट, एक धाव मिळेल गल्लीमध्ये, जिथे आमचे प्रेक्षक राजा मॅचचा आनंद घेत आहेत 5 झाडाच्या सावलीमध्ये बसून निवांतमध्ये. प्रत्येक जण आता या क्रिकेटचा आनंद घेत असतो, कारण हे क्रिकेट प्रेमी सगळे प्रेक्षक आणि ग्रामस्थांची महत्त्वाची उपस्थिती लाभली आपल्याला या स्पर्धेला. त्यांचं देखील मोलाचं योगदान राहिलंय. चांगला लेग ब्रेक पडल्यानंतर अजून बाहेर जातोय, ही खासियत आहे या गोलंदाज रणजित पवार यांची. एक गाव अकराच्या स्पर्धेमध्ये पहिली बाईक जिंकणारा खेळाडू रणजित पवार, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन जावली तालुका टेनिस क्रिकेट, आणि सातत्याने आयकॉन खेळाडू म्हणून खेळत आले जावली प्रीमियर लीग मध्ये. बीसीसी करंजी संघाचा महत्वाचा खेळाडू आणि एक मातब्बर. हा देखील लेग ब्रेक खोदून काढण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने खेळला, शतरक्षक वेगाने आले जरूर, प्रयत्न चांगला केला. लॉंग ऑफला सचिन धनावडे यांनी 2 धावा मात्र मिळतील फलंदाज किरण चिकणे यांना. पहिला 4 चेंडूंचा खेळ झाला. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 24, 24 रन्स ऑन बोर्ड. स्टॉकशिप मारण्याचा प्रयत्न, हा देखील चांगला कटर, फलंदाज एसटी रक्षकाला बीट करून चेंडू 22 स्वरूपात घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. 26 धावा, 26, 1 टू गो. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका हवाय टीम केसीसी कुसुंबीला. कुसुंबी म्हटलं की जागृत देवस्थान काळूबाईची आठवण आली. पुढे सर साऊंड खेळलाय, किरण चिकणे यांच्या बाटमधून सारण, खणखणीत बाबाराजे चषक, दर्जेदार दमदार षटकार. या षटकाने टीमची धावसंख्या 3 षटका अखेर बिनगडी बाद 32, 32 रन्स ऑन बोर्ड. बत्तीस धावा धाव फलकावर आणि स्लॉगवरचं षटक घेऊन अगदी दुखापतग्रस्त असताना देखील संघाला गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवर निलेश बिलारे सज्ज होत असताना हे कमिटमेंट आहे. कारण ज्या वेळेला तुमच्या संघाला गरज असते, तुम्ही तुमचा आजार विसरता, तुमची दुखणी विसरता, आणि अंगामध्ये ताप असताना देखील हा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय. आणि मी उतरलो ना माझ्या गावाच्या नावासाठी, गावाच्या टीमसाठी, तर मी खेळणार. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, चांगला कव्हर ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय, लॉंग ऑफ आहे तैनात. एकच धाव मिळेल फलंदाज रितेश चिकणे यांना. पहिल्या चेंडूवर आले सिंगल, 33 धावा. या 5 चेंडूवर किती धावा येतील आणि किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल हे ठरवणारं हे षटक. येस, आपण आलेवाडी या गावच्या टुर्नामेंटचे लॉट्स करणार आहोत. या क्रिकेट जावली क्रिकेट कमिटी आपण असाल तर या प्लीज. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कदाचित वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावर 34, 34 धावा. ऑन साइडला वळवलाय, गॅप मध्ये फटका, दूरवर क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर. फलंदाज किरण चिकणे यांच्या बॅटमधून 4 रन, चौकार.
त्याच दरम्यान आदरणीय श्री अमित पवार साहेब, श्री अशोकदादा पार्टे साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. बाबाराजे चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. या सर, मुख्य व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हा. टीमची धावसंख्या धावफलकावर 38 धावा. एक धाव मात्र मिळेल घोषंकी क्षेत्रामध्ये. निलेश बिलारे ज्या प्रकारे वेगासाठी जाणले जातात, आज तेवढा वेग दिसत नाहीये, कारण त्यांचं पूर्णपणे अनफिट असताना देखील हा खेळाडू खेळतोय. कारण त्यांना माहित आहे की हा सामना आपल्याला जिंकायचा. दुसऱ्या फेरीतील सामना समोर केसीसी कुसुंबी हा देखील एक मातब्बर संघ आहे आणि त्या संघाने देखील पहिला सामना जिंकलाय. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला तुमच्या समोर चांगला संघ असतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने मॅचला मजा येते. चांगला कटर पडल्यानंतर चेंडू हलकासा आतमध्ये आला, डॉट बॉल. आणि ही खासियत आहे लेग कटर, इन कटर टाकण्यामध्ये निलेश बिलारे यांची ओळख. का मला सावली एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं, याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. समोर किरण चिकणे यांना धावसंख्या स्थिरावते 39. आता या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय 4. पूल केलाय ओव्हर पिच चेंडूवर आक्रमण केलंय किरण चिकणे. ब्रँडेड स्ट्रोक 6 धावा, लाजवाब षटकार. आणि अशा प्रकारे किरण चिकणे यांच्या बॅटमध्ये ज्या ज्या वेळेला चेंडू लागलाय ना, अगदी सीमारेषा बाहेरच गेलाय. 45 रन्स ऑन बोर्ड. कारण एक महत्वाचं षटक, स्लॉगवरचं षटक. आणि विशेष म्हणजे एका चांगल्या गोलंदाजावर आक्रमण केलंय. सातत्याने तुम्ही निलेश बिलारे यांना पॉवर प्लेचं षटक टाकताना पाहिलंय, परंतु आता स्लॉगवरच्या षटकासाठी 1 टू गो. 45 रन्स ऑन बोर्ड. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे का? मिड विकेटला एक धाव पूर्ण केली, धुळीचा प्रयत्न इथे होईल. रणजित पवार यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली केली आहे, ते मात्र यष्टिरक्षक चुकी करतोय. दुसरा 2 धावेचा प्रयत्न केलाय, 2 धावा पूर्ण अगदी सहजरित्या केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर 47 बिनगडी बाद. टीम केसीसी कुसुंबी आणि 48 धावांचं लक्ष्य असेल बीसीसी करंजे. 48 रन्स टू विन. या डावाचा विचार केला तर किरण चिकणे यांनी धावा केल्या या डावामध्ये. ज्या प्रकारे या दोन्ही फलंदाजांची भागीदारी खूप महत्वाची. आणि विशेष म्हणजे बिनगडी बाद धावा त्यांनी 47 केल्या, खूप महत्वाची बाब. एक्स्ट्रा धावा देखील आल्या. चला फिल्डिंग लावून घ्या टीम केसीसी कुसुंबी. फिल्डिंग लावा प्लीज. चला फिल्डिंग लावा टीम केसीसी कुसुंबी. केसीसी कुसुंबी चला फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. नुकतीच आपण काळेश्वरी चषक ही केसीसी कुसुंबी या टीमची स्पर्धा पाहिली, कुसुंबी गावाची स्पर्धा पाहिली. संकेत भाऊ मजा आलेली तेव्हा. आणि कुसुंबी म्हटलं की एक जागृत देवस्थान, तीर्थक्षेत्र कुसुंबी काळूबाईचं देवस्थान, परंतु त्याबरोबर नाचणीचं उत्पादन म्हणजे जे प्रोडक्ट अगदी मेड इन कुसुंबी, मेड इन जावळीचं प्रोडक्ट परदेशामध्ये देखील गेलं. चला प्लीज मित्रांनो थोडंसं सहकार्य करा आयोजन कमिटीला. फास्ट जा आतमध्ये, फिल्डिंग लावा. दुसऱ्या बाजूला बीसीसी करंजे एक झावली क्रिकेटमधील मातब्बर संघ. पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधील एक गाव अकराचा विचार केला ना, तर एक दर्जेदार आणि नामांकित संघांच्या यादीमध्ये या संघाचं नाव नेहमी अग्रगण्य राहिले. हा असा बीसीसी करंजे.
चला फिल्डिंग लावून घ्या केसीसी कुसुंबी. मी विनंती करेन किरण चिकणे आणि टीम, चला फिल्डिंग लावा. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत आणि तुम्हाला तर माहीत आहे की जावली क्रिकेटचे नियम आहेत. प्रत्येक सामना 4 षटकांचा खेळणं अनिवार्य असतं, अन्यथा आयोजकांना पेनल्टी लागते. तुम्ही देखील आयोजन केलं, तुम्हाला देखील त्याची चांगली कल्पना आहे. फिल्डिंग लावा प्लीज. पहिलं षटक घेऊन किरण चिकणे स्वतः कर्णधार आहेत आणि कॅप्टन असा पाहिजे. पहिला बॅटिंगला जाणार, पहिली बॉलिंग करणार आणि टॉसला देखील तोच येणार. परंतु तो खेळ देखील चांगला करतो, चांगला खेळाडू असतो हे विसरू नका. कारण असं नसतं की कॅप्टन म्हणजे सगळं तो करतो. तो का करतो? कारण तेवढी जबाबदारी घेतो. तसा आपल्या टीममध्ये देखील लिगाडीवाडी, नाव पण सांगा. आणि पूर्वीच्या काळी कसं असायचं, ज्याची बॅट त्याला पहिली बॅटिंग, तसं आता नसतं. आता खेळाडू तेवढे सज्ज असतात. सामन्याला होते सुरुवात. पाठलाग करायचा 48. रणजित पवार ऑन स्ट्राईक, त्यांच्या साथीला राजेश धनावडे. पहिला चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय, मोठी विकेट प्राप्त होऊ शकते. क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत. कॅच ड्रॉप. कॉलिंग दिलं नव्हतं, स्टार्ट घेतला नव्हता, कारण रणजित पवार यांची विकेट. कारण तुम्हाला माहित नाही की हा फलंदाज तुम्हाला सहसा सोडणार नाहीये, कारण ज्या प्रकारे वेगाने गेले क्षेत्ररक्षक अजय चिकणे, चुकी नव्हती त्यांची, कारण ते खूप दूरवर होते. स्टार्ट घेणं महत्वाचं होतं. रणजित पवार यांचा झेल सुटला नाहीये, परंतु चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत. आता रणजित पवार यांचा सुटलेला झेल. उपांत्य लढत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल वर्ल्ड कपची मॅच. जेमिमा रॉड्रिक्सचा झेल सुटला होता आणि भारताने तो सामना जिंकला. मुलींनी वर्ल्ड कप देखील जिंकला. हा झेल सुटला इथे. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक वेगाने जातील जरूर, परंतु फाईन लेगला एक धाव मिळेल. रणजित पवार यांची खूप महत्वाची विकेट आहे या मॅच मध्ये. जर ही विकेट तुम्ही मिळाली तुम्हाला, तर टीम केसीसी कुसुंबी 50% सामना जिंकू शकते. कारण या खेळाडूचा दबदबा जावली तालुका क्रिकेटमध्ये प्रचंड मोठा. 3 धावा धावफलकावर. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. पावपळीचं षटक. स्वतः कॅप्टन आलेत किरण चिकणे. कॅप्टन असावा तर असा जबाबदारी पूर्ण खेळ करणारा, संघ साठी लढणारा पाहिजे कॅप्टन. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. एक धाव मिळेल गोशांकी क्षेत्रामध्ये. आज ज्या प्रकारे रणजित पवार यांच्या नावाची चर्चा, वागदरी गावची ती स्पर्धा, गोटिवलीचं ते मैदान, डे नाईट स्पर्धा आणि जावली तालुका क्रिकेटमधील पहिला 1 गाव 11चा बायकरमॅन कोण असेल, त्याचं नाव आहे रणजित पवार आणि ते बॅटिंग करतात स्ट्राईकवर. मी कौतुक करेन किरण चिकणे यांचं, कारण समोर किती मोठा फलंदाज आहे आणि फरक पडत नाही त्यांना. ते चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत. सरळ बॅटने हवेत खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने गेलेत, पोहोचलेच नाहीयेत. इथे एक धाव मात्र मिळाले आणि इथे देखील चेंडूवर जाण्यामध्ये अपयशी ठरलेत अजय चिकणे. पहिल्या 4 चेंडूवर 2 झेल सुटलेत रणजित पवार यांचे. आणि अजय चिकणे कदाचित थोडेसे बॅकफुटला जातील का इथून, कारण ज्यावेळेला तुम्ही फिल्डिंग करता सीमारेषेवर स्टार्ट घेणं महत्वाचं असतं आणि तो स्टार्ट नव्हता घेतला त्यांनी. त्यांना असं वाटलं की चेंडू दीर्घकाळ हवेत आहे. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये किरण चिकणे. टिचून गोलंदाजी करत असताना गोलंदाज. हा सामना मजा येईल पाहायला, कारण दोन्ही मातब्बर संघ आहेत. केसीसी कुसुंबी विपक्ष बीसीसी करंजे. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, टायमिंग झालं नाहीये बरोबर. एक धाव मिळेल. टीमची धावा संख्या या सिंगलच्या मदतीने 6 धावा. वन टू गो. पहिल्या 5 चेंडू अखेर 6 धावा धाव फलकावर. ज्या प्रकारची गोलंदाजी केली आपल्या संघाला, ज्या वेळेला गरज आहे विकेटची, ते विकेट मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत किरण चिकणे. स्वतः कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, आपल्या संघाला एक उदाहरण सादर करत असताना. शेवटचा चेंडू फक्त ऑन साइडला वळवलाय, फाईन लेगला. एक धाव मिळेल घोषांकी क्षेत्रामध्ये. पहिलं चांगलं षटक होतंय समाप्त किरण चिकणे यांचं. बिनगडी बाद, धावफलकावर धावा 7. 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 41.
18 चेंडू 41 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. लक्षात घ्या तुम्हाला 20 मिनिटं आहेत. टीम मीटिंग नको प्लीज. टीम केसीसी कुसुंबी चला फिल्डिंग लावा. 18-41 समीकरण आहे. मी विनंती करेन टीम चोरंबे कॅप्टन आपण सज्ज राहा टॉस साठी. विजय संघाबरोबर आपला सामना असेल. सचिन मोरे उर्फ मामा षटक क्रमांक 2 साठी. खर्शी बारामुरे हा संघाचा खेळ ज्या प्रकारे आपण पाहिला, कारण का एखादा चांगला संघ असतो ना एखाद्या खेळाडू विना तो थोडासा बॅकफुटला जातो. आज सँडी बेरामणे नव्हते टीम मध्ये, कारण त्यामुळे त्या टीमला फटका बसला. दुसऱ्या बाजूला विचार केला तर केसीसी कुसुंबी या संघाचं कौतुक, कारण काय खेळ केलाय त्यांनी या स्पर्धेमध्ये. चला टीम केसीसी कुसुंबी मित्रांनो सहकार्य करा प्लीज. 5 मिनिटं झाले तुमची. किरण चिकणेंचं पहिलं षटक अवघ्या धावा खर्च केल्या त्यांनी 7. सचिन मोरे मामा आलेत गोलंदाजी मार्कवर, त्यांच्यावर देखील नजर असेल. 18-41 समीकरण. 2 झेल सुटलेत रणजित पवार यांचे. त्यांच्या बॅटचा उपद्रव आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. पावलं चुकली जात आहेत. रनअप चुकला. पुन्हा एकदा सज्ज होतील सचिन मोरे. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. पॉइंट आहे त्यांना. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. येस 5 मिनिटांमध्ये पहिले ओव्हर झाले साहेब. येस आयोजन कमिटीला जेवढा टुर्नामेंट आयोजन करण्याचा टेन्शन नसतो ना तेवढं मॅच वेळेत करण्याचं टेन्शन असतो, कारण नियम खूप कडक आहेत जावली क्रिकेटचे. आयोजन करणं सोपं आहे. बिग हिट. पहिल्या षटकामध्ये 2 झेल सुटले होते रणजित पवार यांचे. हा पहा एक मोठा प्रहार. 6 धावा. षटकार. 13 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा किरण चिकणे यशांच्या मागून आलेत आणि आता मात्र कानमंत्र देतील. आलेवाडी गावची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या आठवड्यामध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 13. येस आपण शुभ सन्मान घेऊया. एपी स्पोर्ट्सचे सर्वे सर्व आदरणीय श्री अमितदादा पवार साहेब यांचा सन्मान आपण घेत आहोत. आज मराठी माणूस विविध क्षेत्रामध्ये व्यवसायामध्ये अग्रेसर आहे. हेलिकॉप्टर उडवलाय. कॅच इज द कॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि मोठी विकेट प्राप्त झाली आहे. समीर चिकणे यांनी टिपलाय झेल आणि सचिन मोरे यांनी आपल्या संघाला पहिले यश प्राप्त करून दिले. येस एपी स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा आदरणीय श्री अमितदादा पवार साहेब यांचा सन्मान आपण घेत आहोत. आणि पहा मराठी माणूस व्यवसायामध्ये अग्रेसर होतोय. मराठी पाऊल पडते पुढे आणि एपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून अगदी आपल्या व्यवसायामध्ये मार्गक्रमण करत असताना मी विनंती करेन अशोकदादा पार्टे साहेब या आपला देखील सन्मान केला जाईल, जे आपले कमिटी मेंबर आहेत. आज जावली क्रिकेटसाठी त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान. येस आपण त्यांचा सन्मान घेऊया. अशोकदादा पार्टे साहेब आपलं सहर्ष स्वागत. लिगाडीवाडीकरांची आपुलकीची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जाईल. न्यू बॅटर दीपक धनावडे आलेत क्रमांक 3 वर. थँक्यू व्हेरी मच. आपल्या मनापासून धन्यवाद. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. कव्हरच्या क्षेत्राच्या मागे धावतोय. दूर राहिलेत. गॅप मध्ये चेंडू अगदी पडला. 2 धावेचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा मिळतील. अजय दादा बांदल साहेब यांचा देखील सन्मान घेऊया आपण. या मी विनंती करेन या अजय दादा बांदल साहेब यांचा विशेष सन्मान घेत आहोत. 2 धावा मिळाल्यात बॅटर दीपक धनावडे यांना. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चांगला टप्पा. अपील केले. अपील मध्ये उत्साह. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न किरण चिकणे यांचा. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. टीमची धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर.
15 धावा. 48चा करायचा पाठलाग. 1 to go. 15ला 1. शेवटच्या चेंडूवर संधी निर्माण झाली आहे. चेंडू हवेत. 3 क्षेत्ररक्षक दूर वरून आले. कॅच ड्रॉप. 2 षटकामध्ये 3 झेल सुटलेत अद्याप केसीसी कुसुंबी या टीमच्या माध्यमातून, परंतु टीमची धावसंख्या 1 गडी बाद 16. 12 चेंडूमध्ये केल्या 16. आता 12 मध्ये करायचे आहेत. 16च्या धावगतीने 32 धावा. प्लेयर ऑफ द सिरीज, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज, वॉटर फिल्टर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सूरज भगवान मुळीक साहेब, आपलं धन्यवाद. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा. टीम 10 मिनिटं झालेत. बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण केले टीम केसीसी कुसुंबी. कदाचित खेळाडू देखील एवढे हुशार झालेत, बरोबर 5 मिनिटं घेतात एका षटकासाठी. कॅल्क्युलेशन पहा. षटक क्रमांक 3 पियुष कदम. 12 मध्ये 32. समोर बीसीसी करंजे सारखा एक मातब्बर संघ आहे आणि हा संघ दादा संघ आहे, कधीही कमबॅक करू शकतो. सामना हलक्यात घेऊन चालणार नाहीये केसीसी कुसुंबीला. चला प्लीज मॅच चालू करा. 12-32. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. अजय चिकणे या खेळाडूचं क्षेत्ररक्षण देखील चांगलं राहिलंय, कारण निश्चित पहिल्या षटकामध्ये 2 झेलचा त्यांचा प्रयत्न चांगला होता. 11-31. पियुष कदम. पियुष कदम यांच्या हातामध्ये चेंडू नसेल, संपूर्ण संघाचा विश्वास असेल. हा विश्वास सार्थक तुम्हाला ठरवणार की फोल ठरवणार येणारी वेळ सांगेल. 11-31. मॅच ऑन. ओव्हरपे चेंडूवर मिस टाइम स्ट्रोक आहे. फटका फसलाय. बॅकवर्ड स्कोर लेग मागे धावतोय. कॅच ड्रॉप. हा देखील जेल सुटलाय. 2 धावा इथे मिळतील बॅटरला राजेश धनावडे यांना. खराब क्षेत्ररक्षण. तब्बल 14 जेल सुटलाय आणि या फक्त या मॅच मध्ये विचार केला ना सर, 14 चेंडूंचा खेळ झालाय आणि 14 चेंडूमध्ये 4 जेल सुटलेत टीम केसीसी कुसुंबी. आता 12वा खेळाडू संख्या देखील थोडं टेन्शन मध्ये, कारण 4 जेल सोडणं तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु ही सत्य घटना आहे. चोरंबे टीम आपण सज्ज राहा. खराब चेंडू. व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा अतिरिक्त धाव. टप्पा खूप महत्वाचा असतो. दिशा आणि दशा यामध्ये फक्त वेलांटीचा फरक, परंतु तुमच्या गोलंदाजी दिशा तुमच्या संघाची दशा ठरवत असते. पियुष कदम. टीमची धावसंख्या धावफलकावर 20 धावा. अजून 28ची गरज आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला घ्यायचा प्रयत्न. कॅच इज द कॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. 5वा जेल सुटलाय. धावबाची संधी आहे. फेकी दूर गेले. खराब क्षेत्ररक्षण. सातत्याने चुका करते केसीसी कुसुंबी. कदाचित ते स्वतः म्हणत असेल की बीसीसी करंजे हा सामना जिंकावा मनापासून, कारण 1, 2, 3 नाही तर 5 झेल सुटलेत. टीमची धावसंख्या 22. कौतुक करेन मी गोलंदाज पियुष कदम यांचं, कारण त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. टीम बीसीसी करंजे मॅच सहसा सोडणार नाहीये. 2 to go. 3 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 22. अजून करायचे आहेत 26. 9 चेंडू 26ची गरज. 9-26चं समीकरण. फुलटॉस चेंडू बीमर असेल कदाचित. बॅकवर्ड स्क्वेअर लेग दूर आहे. राजेश धनावडे यांचा झेल सोडला आधीच्या चेंडूवर आणि पहा 9+4 5 धावांचा फटका. टीम बीसीसी करंजे या मॅच मध्ये आली. आता या 5 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल 27. फ्री हिट देखील आहे. 9 चेंडू आता 21ची गरज. 9 चेंडू 21. सामना आता येऊन ठेवला 9-21 मध्ये आणि कौतुकी तुमच्या फिल्डरचे जे बॅटरचे जेल सोडलेत 5. कौतुकी खुश आहे. 1, 2, 3 नाही तर 5 जेल सुटलेत आणि आता तिसरी मध्ये असलेली ही खेळाडू करंजे गावचं भविष्य. कदाचित इंडिया देखील खेळ. क्रिकेटची आवड तुम्हाला एवढ्या बालवयात असणं म्हणजे खूप मोठी बाब. 9-21 फ्री हिटचा चेंडू. आता संख्येचं टेन्शन वाढलंय. 12वा खेळाडू
कौतुकीला काय नाही, कौतुकीला माहित आहे आपण मॅच कधीही जिंकू शकतो. टीम बीसीसी करंजी आहे ती, त्यांना हलक्यात घेऊ नका मित्रांनो. फेटचा चेंडू चांगला हाताळलाय, कमबॅक केलाय पियुष कदम यांनी. चांगली गोलंदाजी. अशा प्रकारची गोलंदाजी टीम केसीसी कुसुंबीला या मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. डॉट बॉल. फेटचा चेंडू चांगला हाताळला संकेत. डॉट बॉल. हा देखील हुक केलाय फाईन लेगला. आता रस्त्याच्या वरून अगदी हा चेंडू बिल्डिंग मध्ये गेला. आता चेंडू देखील आयोजकांना टेन्शन नाही, चेंडू आता शोधायला जायचीच गरज नाही, एवढे लांब गेलाय. चला प्लीज मॅच चालू करा. पंच येस टीमची धावसंख्या धावफलकावर 28. 1 टू गो. 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. हा महत्वाचा चेंडू जर षटकार आला तर सामना कदाचित बीसीसी करंजीसाठी चांगला होईल आणि एक चांगला चेंडू टाकायचा आहे पियुष कदम यांना. 7-20 मॅच ऑन. 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता असताना पुढे टाकला आणि ओव्हर पिच चेंडूवर केलाय प्रहार इनटू द स्लॉट and it's out of the plot. It's a huge hit. मॅक्सिमम 6 धावा राजेश धनावडे यांच्या बॅटमधून षटकार. टीमची धावसंख्या 34. 6 चेंडू 14 ची गरज. राजेश धनावडे यांचा या षटकामध्ये झेल सुटला होता अविनाश दादा. रणजित पवार यांनी झेल सोडले, त्यांना त्याचा फायदा घेता आला नाही, परंतु राजेश धनावडे पहा पहिल्या मॅचचा सामनावीराचा मानकरी आणि बीसीसी करंजी या संघाचा आता मात्र या मॅच मध्ये शिरकाव झालाय, परंतु सामना संपला नाही अजून. मजा येईल मॅचला. रणजित धनावडे त्यांच्या साथीला आहेत दीपक धनावडे. चला 15 मिनिटं झाली. टीम केसीसी कुसुंबी मॅच चालू करा. मी विनंती करेन चोरंबे टीम या पण टॉस साठी. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. वेदांत वेंदे 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. आता कदाचित कुसुंबी गावचे जे समर्थक असतील विचार करा, अविनाश दादा 5 झेल सुटले, तिथे प्रत्येक चेंडूवर 2-2 आल्या, म्हणजे आता 6-14 ची मॅच नसती, 6-24 ची मॅच असती आणि राजेश धनावडे देखील बाद असते. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागत नसतो मित्रांनो. ज्या वेगाने तुमची मनस्थिती बदलते ना, त्याच वेगाने क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलते. 6-14. चला मॅच चालू करा. 16 मिनिटं झालीत. मॅच चालू करा प्लीज. पहा हे सगळे ग्रामस्थ आज जरूर प्रत्येक जण क्रिकेटच्या आठवणी जपल्या जात आहेत. त्यांनी देखील क्रिकेटचं एक काळ गाजवलंय, त्यावेळेला युट्यूब नव्हतं, तर ते देखील फेमस असते. आता हे आपल्या लिगाडीवाडीचे ग्रामस्थ वेदांत वेंदे. 6-14 पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर फटका फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवर वेगाने आलेत आणि इथे झेल मात्र टिपलाय. समीर चिकणे आणि झेल पूर्ण करत असताना आणि संकेतचा जल्लोष पहा. दीपक धनावडे झेलबाद. पाच चेंडू 14 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन टेपलाय. शशिकांत दादा अजून काय पाहिजे. चौकार येत आहे, षटकार येत आहे, झेल सुटतायत आणि सामना देखील आता रोमांचक स्थितीमध्ये, परंतु काही घडू शकतं इथून. 5-14 कारण कुसुंबी देखील सामना सोडायला तयार नाही आणि बीसीसी करंजी देखील सामना सोडायला तयार नाही. आम्हाला सामना जिंकायचा आहे. आम्हाला बाबाराजे चषकाच्या टॉप 4 मध्ये दाखल व्हायचंय. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा. वेदांत वेंदे काय गोलंदाजी करतायत. 5-14 नवीन फलंदाज सत्यम धनावडे आलेत क्रमांक 4 वर. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. दबाव आहे, व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 5-13. 5-13चं समीकरण आहे या मॅच मध्ये. मॅच ऑन. मॅचला मजा येईल निश्चितच. या सामन्याचा विचार केला तर 5-13. कौतुकी काय वाटतंय. कौतुकी बोलते जिंकेल आणि संकेत तो तर पहिल्यापासून बोलतोय की आम्ही हा सामना जिंकणार, आम्ही चांगला खेळ करतोय.
5-13. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना वेदांत वेंदे कमबॅक करतायत. डॉट बॉल. 4 चेंडू 13 धावांची गरज आणि हे क्रिकेट आहे मित्रांनो. 4 मध्ये 13 करायचे आहेत. दोन्ही टीम संघर्ष करत असताना व्हॉट अ मॅच. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो आणि दोन्ही टीम संघर्ष करतायत. 4-13. वेदांत वेंदे या मॅचचा हिरो ठरतील का? आणि दुसऱ्या बाजूला आहेत राजेश धनावडे, सत्यम धनावडे. सत्यम धनावडे यांना एक धाव काढून राजेश धनावडे यांना स्ट्राईक द्यावी लागेल की मोठा फटका खेळतील हे पाहिजे. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. चांगले यष्टीरक्षण किरण चिकणे यांचा इथे एक चिकी सिंगल हवी आहे. धाव बाद होतील का? रेस लागली आहे आणि येस फलंदाज धाव बाद, परंतु व्हाईट बॉल. एक धाव एक्स्ट्राच्या मदतीने जोडली जाते. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. सत्यम धनावडे धाव बाद, परंतु जमेची बाब बीसीसी करंजेसाठी राजेश धनावडे स्ट्राईकवर आलेत, कारण ज्या खेळाडूला स्ट्राईक हवी होती. न्यू बॅटर. चला या टीम चोरंबे टॉस साठी या. येस वाईड वाला आणि धावबाद झाले. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 1 ने पुढे जाईल. 36 धावा. 4 चेंडू 12 धावांची गरज. 2 षटकार जर आले तर सामना फिनिश होऊ शकतो आणि चांगली गोलंदाजी करायची आहे वेदांत वेंदे यांना, कारण वेदांत वेंदे आपल्या संघासाठी चांगला खेळ करण्यासाठी ओळखले जातात. ते का दोन्ही टीम लढतायत, फाईट करतायत. चला 4-12 मॅच चालू ठेवा. सचिन आलेत नवीन फलंदाज. राजेश धनावडे ऑन स्ट्राईक. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी अप्रतिम खेळ केला होता. चांगला ड्राईव्हचा फटका. बॅक टू द बॉलर. इथे धाव मिळत नाहीये. 3 चेंडू 12 ची गरज. फेकी केले जरूर, परंतु बॅकअप आहे. कदाचित इथून हा सामना फसला जाऊ शकतो. 3 चेंडू 12 ची गरज. डॉट बॉल. 3-12. राजेश धनावडे यांनी स्वतःला ठेवले स्ट्राईक. ज्यांना स्वतःवर विश्वास असतो त्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही. आणि राजेश धनावडे यांना स्वतःवर विश्वास आहे, स्वतःच्या मनगटावर विश्वास आहे. 3-12. 12 रिक्वायर्ड इन लास्ट 3 बॉल्स. 3 चेंडू 12 धावांची गरज. 2 षटकारांची आवश्यकता आहे. एक चित्तथरारक सामना आपण पाहताय बाबाराजे चषक 2026 चा. चला मॅच चालू ठेवा प्लीज, मॅच थांबवू नका. 3 चेंडू 12 धावांची गरज. राजेश धनावडे. सामना संपला नाहीये, जाऊ नका, थांबा, मॅच बघा. पैसा वसूल होणार तुमचा आजचा. रविवारची दुपार आहे आणि स्पर्धा देखील तशीच आहे. बाबाराजे चषक 3-12. पहा दोन्ही संघ दबावामध्ये आहेत, प्रेशर आहे दोघांवर देखील. 3-12. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. एक धाव आले. 2 चेंडू 11 धावांची गरज. वेदांत वेंदे या मॅचचे हिरो होऊ शकतात. काय गोलंदाजी केली. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बीसीसी करंजीला एक मोठा फटका हवाय. 5 झेल सुटून देखील केसीसी कुसुंबीने काय लढले टीम. असं खेळ पाहिजे. 5 झेल सुटल्यानंतर देखील एवढा चांगला खेळ. 2 चेंडू 11 धावांची गरज. या मॅचचा हिरो कोण? जगामध्ये खेळाडूंची कमी नाहीये. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. या सामन्याचा मॅच विनर कोण? एका बाजूला वेदांत वेंदे, दुसऱ्या बाजूला राजेश धनावडे. मोठा फटका आलाय. चेंडू उंच आकाशामध्ये घेईल भरारी. 6 धावांची मंजुरी. राजेश धनावडे सांगतायत सामना अजून संपला नाहीये मित्रांनो, थांबा, कुठेही जाऊ नका. 1 चेंडू 5 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. यासाठी आपण सांगतो की बीसीसी करंजी आज संघ शेवटपर्यंत लढणार. व्हॉट अ मॅच. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ बदलायला वेळ लागत नसतो. इथे वेळ देखील बदलली आहे आणि खेळ देखील बदललाय, परंतु कौतुकीची स्माइल जशी आहे तशीच आहे. 1-5. जुना चेंडू द्या, जुना. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 5 धावांची गरज. राजेश धनावडे या मॅच मध्ये शेवटपर्यंत लढतायत आणि हा संघाचा तारणहार आहे. रणजित पवार बाद झाले, दीपक बाद झाले, सत्यम बाद झाले. 1 मध्ये 5. व्हॉट अ मॅच. बाबाराजे चषक 2026 मित्रांनो चित्त थरारक तुम्ही सामना पाहताय.
एक मध्ये चौकार आला तर टीम केसीसी कुसुंबी खुश असेल. आणि या कौतुकी एका बाजूला आणि एका बाजूला संकेत. कौतुकीची स्माइल तशीच आहे, संकेत थोडा टेन्शन मध्ये आहे. 1 मध्ये 5. व्हॉट अ मॅच. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो. संघर्ष तुमच्या दम असला पाहिजे, कारण आपला जन्म संघर्षाच्या मातीत हिंदवी स्वराज्यामध्ये झालाय, राजधानी सातारा जिल्ह्यामध्ये झालाय. 1 मध्ये 5. मॅच ऑन. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना बदल त्याचा केलाय सुरेख वापर. चेंडू करतोय लॉंगॉनच्या डोक्यावरून हवाई सफर. फलंदाज राजेश धनवडे यांच्या बॅटमधून षटकार. यासाठी आम्ही बोललो की तुम्ही कुठेही जाऊ नका, पैसा वसूल होणार तुमचा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. बीसीसी करंजे संघाचे तुम्ही 5 जेल सोडले, तुम्हाला ते सोडणार नाही तिथून. तुम्हाला आता तुमची किडबॅक भरावी लागेल. सामना गमावला नाहीये टीम केसीसी कुसुंबीने, सामना बहाल केला मी म्हणेन. 5 जेल सुटतात त्यानंतर सामन्याचं चित्र आणि कौतुकीचं कौतुक, कारण शेवटपर्यंत जी स्माइल होती तशी राहिली. या मॅचचा हिरो राजेश धनावडे. या राजेश धनावडे टॉस करूया. चोरंबे विपक्ष टीम बीसीसी करंजे. व्हॉट अ मॅच. आज किरण चिकणे आपलं आभार करण ज्या प्रकारे तुम्ही लढलात. मी विनंती करेन विठ्ठलदादा मोरे साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. काय मॅच रंगली. व्हॉट अ मॅच. यासाठी आपण म्हणतो की बीसीसी करंजे हा असा संघ आहे शेवटपर्यंत हार मानत नाही. येस चोरंबे